कॅफेमधील गैरप्रकाराबाबत पावसाळी अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। त्यांनी गांभीर्याने दखल घेत निवेदनावर तातडीने कारवाई करा असा शेरा मारून राज्यातील कॅफेंची तपासणी करावी, बेकायदेशीर कॅफेंवर तात्काळ कारवाई करावी असे आदेश दिल्याची माहिती शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष नितीन चौगुले यांनी दिली आहे। दरम्यान जिल्ह्यात शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करून मुख्य संशयित पसार झालेत। यातील पिनॅमिकचा विपुल पाटील याच्यावर ब्ल्यू कॉर्नर नोटीस बजावावी अशी मागणी केल्याची माहितीही त्यांनी यावेळी बोलताना दिली। नितीन चौगुले म्हणाले, सांगलीत कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याच्या घटनेनंतर उद्रेक झाला। या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळाला। जिल्हाधिकारी यांनी कॅफेबाबत नियमावली जाहीर करून पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले। महापालिका आयुक्तांनी देखील कॅफेची तपासणी करण्यात आदेश दिले, नोटिसा बजावल्या। सांगलीतील कॅफेतील कंपार्टमेंट पद्धत बंद झाली, परंतु कॅफे मालकांना पाठीशी घालणाऱ्या पोलिसांवर अद्याप कारवाई झाली नाही अशी माहिती नितीन चौगुले यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी दिली। ते म्हणाले, नुकतेच गडिंग्लज येथे कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली। राज्यात अनेक ठिकाणी बेकायदेशीर कॅफे सुरू आहेत, त्यामुळे राज्यव्यापी आंदोलनाची तयारी केली आहे। गृहमंत्री फडणवीस यांच्या आदेशानंतरही राज्यात बेकायदा कॅफे सुरू राहिले तर आमच्या स्टाईलने उत्तर दिलं जाईल असा इशारा त्यांनी दिला।